अजून एका महत्त्वाच्या घडामोडीकडे आपण वळूया। तर नाशिकमधलीच बातमी आहे। नाशिकमध्ये म्हाडा घोटाळा प्रकरण सुद्धा गाजलेलं होतं। गुन्हे शाखेने आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई केलेली आहे। या प्रकरणाच्या तपासाकरता नेमलेल्या एसआयटीने थेट नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक कल्पेश पाटील यांना अटक केली आहे। मात्र या कारवाईतील मूळ फिर्यादी आणि भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक बिपिन काजळे यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। यापूर्वी नायब तहसीलदार नितीन पाटील यालाही याच प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली होती। एकामागून एक बड्या अधिकाऱ्यांची नावे समोर येत असल्याने नाशिकच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। एसआयटीच्या या धडक कारवाईमुळे घोटाळ्याचे धागेदोरे आता नेमके कुठवर पोहोचतायत हे बघणं फार महत्त्वाचं असणार आहे। पुणे जिल्ह्याला हादरवून टाकणाऱ्या नसरापूर अत्याचार प्रकरणातल्या तपासाला वेग आलेला आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याची पोलीस कोठडी आज संपतेय। पुणे ग्रामीण पोलीस त्याला आज दुपारी न्यायालयामध्ये हजर करतील। पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात अनेक महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवलेले आहेत। तपासाचा एक भाग म्हणून कालच आरोपीला प्रत्यक्ष घटनास्थळी नेलं आणि गुन्ह्याचा पंचनामा करण्यात आला। या प्रकरणात अधिक सखोल चौकशी करता आणि पुरावे गोळा करण्याकरता पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी कोर्टात केली जाऊ शकते।